नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये स्वागत. झिरो अवर आपली चर्चा, रोजची चर्चा, ज्यामध्ये महत्त्वाचे विषय चर्चेला घेतले जातात आणि ते चर्चेचे विषय जसे स्थानिक असू शकतात तसे ते आंतरराष्ट्रीय सुद्धा असतात. कारण चर्चा जनहिताची असते आणि ती चर्चा जनहिताचं हित सांभाळण्यासाठी जागतिक परिप्रेक्ष्यासह त्याच्या अनेक कंगोऱ्यांसकट सुद्धा असू शकते. जसा की सध्या उपस्थित झालेला भारत पाकिस्तान संघर्ष, त्यातला जमिनीवरचा संघर्ष स्थगित झालाय, पूर्ण थांबला नाही पण स्थगित झालेला आहे. पण आता जागतिक पटावरती सोंगट्या पुढे मागे होऊ लागलेल्या आहेत आणि हा संघर्ष अधिक पेचाचा आहे. हा संघर्ष विमानं पाठवण्याचा नाहीये, हा संघर्ष क्षेपणास्त्र सोडण्याचा, भेदण्याचा नाहीये. इथे समोर शत्रू आहे, त्याला मारायचं इतकं सोपं नाहीये. मित्र नीट राहणार की नाही इथपर्यंत आपले खरे प्रश्न आहेत. मित्र मित्र आहे पण कधी कधी तो शत्रूला सुद्धा गळाभेटी देतोय, ही अडचण आहे. कारण हा आहे जागतिक राजकारणाचा पट. आणि याचं कारण असं की आता भारताला जी जागतिक डिप्लोमसी करायची, आणि आता नुकतीच बातमी सुद्धा आली की भारत सरकारतर्फे विरोधी पक्ष, सत्ताधारी या दोघांमधले खासदार जगातल्या विविध भागात जाऊन प्रमुख राष्ट्रांना, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटी देणार आहेत आणि आपली बाजू सांगणार आहेत. हे करायची गरज का पडते आणि ती करणं योग्य सुद्धा आहे, त्याचं कारण या संघर्षाच्या दरम्यान दिसू लागलेलं जागतिक राजकारण. अमेरिका आपला मित्र, मोदींचे सुद्धा ट्रम्प मित्र आहेत असंच मानलं जातं. मात्र हेच ट्रम्प हे सरळ सरळ म्हणतात की भारतामध्ये आता ॲपलचं उत्पादन करण्याची गरज नाही, आयफोनची. हेच ट्रम्प असतात जे म्हणतात भारत पाकिस्तान हे समान मित्र आहेत. समान हा शब्द फार महत्वाचा आहे. असा शब्द कधी ओबामांनी सुद्धा 26/11 नंतर वापरला नव्हता. समान मित्र आहेत, युद्ध नको, आपण व्यवहार करूया, व्यापार करूया. तिकडे तुर्की किंवा अझरबैजान की ज्यांनी पाकिस्तानला मदत केली आणि त्या विरोधात आता भारत सरकार अधिकृतरित्या आणि भारतातल्या विविध व्यापारी संघटना विरोधाच्या भूमिकेत आहेत. पण अझरबैजान आणि तुर्कीला त्याची काही फार खंत पडलेली नाहीये, तसं त्यांनी जाहीरही केलेलं आहे. तिथे अमेरिका आणि तुर्कस्तानचं काय चाललेलं आहे, तर जो तुर्कस्तान पाकिस्तानला थेट मदत करतो आणि जो भारताच्या हिताच्या विरोधात आहे, त्या तुर्कस्तानाबरोबर सुमारे $100 मिलियन क्षेपणास्त्र करार कोण करते? अमेरिका करते. मग अशा या जागतिक वातावरणामध्ये आपण नेमके आहोत तरी कुठे? आणि हे कमी म्हणून की काय, या पहलगाम मुळे उपस्थित झालेल्या, उद्भवलेल्या युद्धामध्ये, संघर्षामध्ये, जिकडे जगाला माहिती आहे की हे दहशत कुठून स्पॉन्सर केली जाते, तरी सुद्धा जागतिक मीडिया, जो प्रामुख्यानं पाश्चात्य मीडिया आहे, त्याचं भारताच्या बाबतीतलं वार्तांकन काही फारसं, अगदी आरत्या गाऊ नयेत त्यांनी भारताच्या, पण किमान जे कव्हरेज येत होतं ते सुद्धा भारताला पूर्ण फेवरेबल असेल किंवा भारताची बाजू समजून घेणार असेल असं सुद्धा वाटलं नाही. हे सगळे डॉट्स कनेक्ट केले तर आता आपण कुठे आहोत जगाच्या राजकारणामध्ये, त्याचा विचार आपण सगळ्यांनी देश म्हणून केला पाहिजे, नेतृत्वाने केला पाहिजे. आणि म्हणूनच यावर आपली चर्चा याची, ज्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील वरिष्ठ नेते. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजचा प्रश्न आपण पाहूयात आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूयात. आजचा प्रश्न कोणता आहे त्यासाठी जाऊयात. आजचा प्रश्न पाहण्यासाठी या LED स्क्रीनवर, ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेला पाकिस्तान शांततेच्या चर्चेसाठी तयार, पण विश्वासघातकी पाकवर भारताने विश्वास ठेवावा का? तुम्ही याला उत्तर देऊ शकता आमच्या X, फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबवरती उत्तर देऊ. यानंतर वेळ आपली आलेली, आपल्याला गेस्ट सेंटरला जायचं आहे. आपल्यासोबत असणारे आज टप्प्याटप्प्यामध्ये विविध पाहुणे आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आत्ताच्या फेजमध्ये आपल्यासोबत असतील माजी केंद्रीय PM व राज्यमंत्री राहिलेले, माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे जे IFS राहिलेले आहेत आणि ज्यांना भारताचा पासपोर्ट मॅन म्हणून ओळखलं जातं, ते ज्ञानेश्वर मुळे काहीच क्षणात आपल्यासोबत असतील. मी पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांपासून सुरुवात करतो. पृथ्वीराजजी, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे, आता जमिनीवरचं युद्ध थांबलेलं आहे, पण जो डिप्लोमॅटिक चेस सुरू झालेला आहे, बुद्धिबळ सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये भारताचं स्थान आपण कसं पाहता? त्यावेळेला ही अत्यंत निर्णायक अशी लढाई झाली आणि ती 3-4 दिवसातच संपली. त्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप आमूलाग्र बदल झाल्याचं जाणवतंय. विशेषतः पहिल्या दिवसाचं जे हवाई युद्ध झालं, तर ते परंपरागत हवाई युद्धासारखं नव्हतं, तर ते व्हिडिओ गेम सारखं युद्ध होतं. रात्री 1 वाजता विमानं उडाली. अगदी आपण कुठं आहोत त्याची बिलकुल शक्यता बाहेर पाहिल्यानंतर नव्हती. आपण कुठं आहोत आणि सरहद्द कुठं आहे हे फक्त पायलटच्या कॉकपिट मधल्या ग्लास स्क्रीनवर दिसत होतं आणि त्या स्क्रीनवर शत्रूची विमानं येत आहेत, कुठल्या दिशेने येत आहेत, किती लांब आहेत याचा अंदाज होता. आणि ही सगळी चकमक 1 तासाच्या आत संपली आणि त्यामध्ये जवळजवळ 125 विमानं त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. हे मला वाटतं दुसऱ्या महायुद्धानंतरची बहुतेक सर्वात मोठी हवाई लढाई होती आणि याबद्दल खूप विश्लेषण चाललेलं आहे.
या हवाई लढाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे चीननी तयार केलेली हत्यारे, विशेषतः विमान आणि क्षेपणास्त्र यांचा वापर झाला आणि ती विमानं आणि क्षेपणास्त्रे भारतातल्या फ्रेंच आणि रशियन विमानाच्या भिडली आणि त्यातून मग काय निष्पन्न झालं, कुणाची किती विमानं पडली, काय पडली, याबद्दल अजून काही स्पष्टता येत नाही. परंतु एक चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे की काही दोन्ही देशांचं काही थोडंफार नुकसान झालेलं आहे. पण ही लढाई ही परंपरागत हवाई डॉग फाईट जी होते, समोरासमोर एकमेकाचं जहाज आपण विमान आपण पाहतो आणि मग क्षेपणास्त्र किंवा बंदुकीने जवळ असेल तर तुफानी गोळ्या झाडतो, हे असं नव्हतं काय. हे अगदी व्हिडिओ गेम सारखं युद्ध झालं. आपण कुठं आहोत याची जाणीव फक्त स्क्रीनवर कळत होती. शत्रू कुठं आहे हे देखील स्क्रीनवर पाहावं लागत होतं आणि मग टप्प्यात सावध आलं की मग पुश बटन आपण स्क्रीनवरचं बटन दाबत होतो, जसं व्हिडिओ गेम मध्ये आपण दाबतो आणि त्यानंतर क्षेपणास्त्र जाऊन ती बहुतेक शत्रूच्या विमानाला समाप्त करत होती. हे पहिलंच युद्ध आहे इतकं AI नी भरलेलं डेटा सेंट्रिक आणि नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर वगैरे ज्याला म्हणतात, हे युद्ध आहे. आता त्यात कुणाला काय झालं याचं विश्लेषण होत राहील. कुठलाही देश आता स्पष्टपणे काय झालं हे सांगायला तयार नाही आणि आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर जोरात चाललेलं आहे. ही एक बाजू झाली. आता युद्ध संपलंय, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आता डिप्लोमॅटिक फ्रंटवर आपण कुठं आहोत. त्यामध्ये देखील एक आमूलाग्र बदल झालेला आहे की प्रेसिडेंट ट्रम्प यांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं. यामध्ये आपल्याला नकार द्यायचा असेल तर चालेल, पण ते आता जगातलं कोणी मान्य करायला तयार नाहीये. त्यामुळं तिसऱ्या देशानं आपल्या वादामध्ये हस्तक्षेप करून आणि ह्या काश्मीर प्रश्नाला आणि भारत पाकिस्तानच्या या मुद्द्याला त्याचं आंतरराष्ट्रीयकरण केलं. हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याच्यावर आपल्याला आता पुढे चर्चा करावी लागेल. तिसरी महत्वाची बाब अशी आहे की प्रधानमंत्र्यांच्याकडून कुठेही थेट संपर्क, विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर किंवा संसदेचं अधिवेशन बोलावून हे कुठेही केलं गेलं नाही. याच्या तुलनेमध्ये आपण जर मागची युद्ध पाहिली, बांगलादेशचं युद्ध इंदिरा गांधी होत्या, थेट युद्धात त्यांनी रामलीला मैदानावर 10 लाखाची जाहीर सभा घेतली, लोकांची थेट संवाद साधला, पार्लमेंट देखील वर जाऊन. कारगिल युद्धामध्ये मला आठवतंय की कारगिल युद्ध एका बाजूला चालू होते, संसदेचं अधिवेशन चालू होतं. एवढंच नव्हे तर कारगिल युद्ध संपल्या 3-4 दिवसाच्या आत अटल बिहारी वाजपेयींनी चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीचा 5-6 महिन्यामध्ये अहवाल आला. तो अहवाल वाजपेयी सरकारनं प्रकाशित केला. तर सरकारवर खूप ताशेरे होते की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का, हे का घडलं, तुम्हाला का माहिती होतं. पण वाजपेयी सरकारचा मोठेपणा बघा की आपल्या चुका झाल्या त्या मान्य करून या सुधारल्या पाहिजेत, या उद्दिष्टानं कारगिल रिव्ह्यू कमिटीची स्थापना केली. आता हे असं आता काही होणार आहे का, ते कुठं काही दिसत नाही. दोन गोष्टी आहेत की इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्ये आपण जिंकलो हरलो, कोणाचं काय झालं याबद्दल मतमतांतर असू शकतं, पण आंतरराष्ट्रीय मीडिया पाहिलं तर त्यातून वेगळं चित्र निर्माण होतं. काय झालं, आता डिप्लोमॅटिक एफर्ट्स मध्ये निश्चितच अमेरिकेने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि युद्ध थांबवायला लावलं आणि अमेरिकेने भारत पाकिस्तानला इक्वेट केलं. पुन्हा भारत पाकिस्तान रिलेशनशिप हायफनेट झाली. त्यामुळं जो आतंकवादी देश आहे, आतंकवादी कारवाईला मदत करणारा देश आहे आणि आतंकवादी कारवाईमुळे जे जे माणसं मरतायत आज, म्हणजे भारतासारखं देश, दोघांना इक्वेट केलं गेलं. हा मला वाटतं कूटनीतीमधला आपला फार पिछेहाट आहे आणि यामध्ये राजकीय नेतृत्व त्यामध्ये काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेस पक्षानं सर्वपक्षीय बैठक ज्याचं नेतृत्व पंतप्रधानांनी केलं पाहिजे याची मागणी केली, ती होताना दिसत नाही. आणि संसदेचं तात्कालीन अधिवेशन बोलवून त्याची चर्चा केली पाहिजे. काही गोष्टी गुप्त असतील त्या गुप्त ठेवल्या पाहिजेत, पण तेही होताना दिसत नाही. आता काही खासदारांना पाठवायचं, आता काही एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यायची, असे काही प्रयत्न चाललेले आहेत. मला वाटतं की प्रधानमंत्र्यांनी स्वतः येऊन मीडियाशी प्रश्न घ्यायला, प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. आणि त्यामुळे त्या पातळीवर देखील मला वाटते जे काही चुकीचं चाललेलं असं मला वाटतंय. सैन्य आपलं अतिशय ताकदीनं लढलं, सैन्याच्या शौर्याबद्दल एकाही टक्क्यामध्ये कुणाच्या मनात शंका नाहीये आणि सर्व पक्षांनी, काँग्रेस पक्ष देखील सैन्याला आणि सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याबद्दल तुमच्या सोबत आहोत, फक्त आम्हाला विश्वासात घ्या, खरं मागणी होती. मला वाटतं आता
ही व्यापार युद्ध किंवा त्याचे व्यापारावर काय परिणाम होणार आहे, ट्रम्प काय बोलले आणि आपण मध्यस्थी स्वीकारणार आहोत का, तिसऱ्या बरं. देशामध्ये हा प्रश्न निर्माण की अनेक प्रश्न त्यामध्ये उपस्थित झालेले, त्यामुळे आम्हाला चिंता वाटते बरं. की परराष्ट्र धोरणामध्ये काही आमूलाग्र बदल झालेला आहे. नक्कीच नक्कीच आपण तेच आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत ज्ञानेश्वर मुळे आहेत. ज्ञानेश्वर मुळेंना अनेक दशकांचा परराष्ट्र सेवेचा अनुभव आहे. महत्त्वाच्या देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून ते ओळखले जातात आणि ज्याला आंतरराष्ट्रीय राजनय, इंटरनॅशनल डिप्लोमसी म्हटली जाते, त्याच्यातल्या निवडक महत्त्वाच्या भारतीय नावांपैकी एक नाव हे ज्ञानेश्वर मुळेंचं आहे. मुळे सर, मी आपल्याला आपलं लक्ष यासाठी वेधू इच्छितो की तुमच्याकडनं हा रिस्पॉन्स अपेक्षित आहे. हे युद्ध चालू असताना आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर हे एक वेगळं युद्ध लढत होते. जागतिक जनमत, जागतिक राष्ट्रमत हे भारताच्या दृष्टीने वळवून घेण्याचा. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, त्याबाबतीत प्रश्न नाही. मात्र त्याचवेळी हे बघायला मिळतं की अमेरिका तुर्कीने आपल्या विरोधात ड्रोन दिलेले असताना सुद्धा 100 मिलियनचा क्षेपणास्त्र करार करते. हीच अमेरिका अजून युद्धाला महिना पण पूर्ण होत नाहीये. मिडल ईस्टमध्ये एका ठिकाणी म्हणते की इकडे ॲपलचे आयफोन आता उत्पादित करू नका, किंवा तिकडे अझरबैजान आणि तुर्की आहे की ज्यांच्यावरती आपल्याकडनं बहिष्काराची भाषा सुरू झालेली आहे विविध स्तरावर. ते म्हणतात आम्हाला तुमच्या बहिष्काराचा फरक पडत नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे, इतकी मजबूत अर्थव्यवस्था असलेला, जगातल्या 5व्या क्रमांकाचा लष्करी देश असलेला हा भारत, पण राजनयिक विजय, डिप्लोमॅटिक जो एक ॲडव्हान्टेज मिळायला हवा होता, तो कसा तुम्ही इव्हॅल्युएट करेल? आपल्याला तो तसा मिळालाय का या युद्धामध्ये? मला वाटतं की हा जो युद्धाचा भाग असतो आणि सध्या ज्या पद्धतीनं युद्ध, आता पृथ्वीराजजींनी खूप छान त्याचं वर्णन केलेलं आहे की हे युद्ध जे आहे ते पारंपरिक. तुम्ही बोलता आहात का? हो, मी नाही, मी ऐकतोय. आवाज येतोय ना? पूर्ण येतोय. तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येते, कोणी बोलत नाही. ओके हो, बोला. ओके ओके तर पारंपरिक युद्धापेक्षा हे खूप युद्ध वेगळं आहे. दुसरा मला जो महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कदाचित तो बोलण्याच्या भरामध्ये पृथ्वीराजजी विसरले असतील, की सामाजिक माध्यमांचा जो उद्रेक आहे, तो उद्रेक म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये सामाजिक माध्यमं ही एक फार महत्त्वाचं माध्यम झालेलं आहे जनमत व्यक्त होण्यासाठी. आणि बऱ्याचदा सरकारही सामाजिक माध्यमांचा प्रभावी पद्धतीने उपयोग करत असते. तिसरी गोष्ट, सुरक्षा क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीची झालेली जी प्रचंड प्रगती आहे, विशेषतः ड्रोन तंत्रज्ञान जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे की समोरासमोरचं युद्ध तशा पद्धतीने राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, विदेश नीतीमध्ये किंवा राजनीतीमध्ये नातेसंबंध जे असतात देशांमधले, ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि एक त्याला सरळ थेट अशी रेषा मारता येत नाही असे असतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ, काही लोकांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, आपण तुर्कीवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत, मग चीनवरती का टाकू नये? काही लोकांनी असाही प्रश्न विचारलेला आहे की आपण अमेरिकेची भूमिकासुद्धा जी आहे, आता तुर्कीबरोबर आता सध्या तिथे रुबिओ आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, आणि त्यांनी $300 मिलियन तिथे करार केलेला आहे सुरक्षाविषयक. तर त्यामुळे ही म्हणजे सततची कसरत डिप्लोमसीमध्ये असते आणि ती भारताची सुद्धा सुरू आहे. बरं, अनेक अर्थांनी प्रत्यक्षात युद्ध काय झालं हा भाग एक आहे. दुसरा, कशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत तिथे आपण कशा पद्धतीने आपण एकंदरीत लॉबिंग केलं, किंवा आपला जो मुद्दा आहे, मी असंही आज वाचलं की अनेक आपले जे राजकीय नेते आहेत ते विदेशामध्ये आता जातील आणि त्या देशांशी संवाद साधून भारताची जी भूमिका आहे ती त्यांना समजावून सांगतील, असंही आज मी वाचलेलं आहे. त्यामुळे हे युद्ध एका अर्थाने संपलेलं असलं तरी एका अर्थाने ते सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. विशेषतः तुर्कीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मला असं वाटतं की ही एक तुर्कीबरोबर आपले जवळजवळ 15व्या शतकापासूनचे संबंध आहेत, म्हणजे सल्तनत असल्यापासूनचे. त्यामुळे ह्या ज्या घटना काही घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत, पण असं नाही आहे की हे आज अचानक घडलेलं आहे. तुर्कीचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत एर्दोगन यांनी अनेकदा काश्मीरचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आंतरराष्ट्रीय फोरममध्ये, आंतरराष्ट्रीय मंचावरती. याशिवाय
इस्लामिक ब्रदरहूड जे आहे, मुस्लिम ब्रदरहूड, हो. त्याला सतत पाठिंबा दिलेला आहे. हो. काश्मीरच्या प्रश्नाविषयी सतत त्यांनी भारताविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. हो. आणि त्यामुळे आपण मोर्चेबंदी सुरू केलेली आहे. बरं. ग्रीस असो, सायप्रस असो किंवा आर्मेनिया असो, बरं. या देशांबरोबर आपण आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आर्मेनिया आणि ग्रीसबरोबर आपण काही अंशी सुरक्षा संबंधही प्रस्थापित केलेले आहेत. आपल्याला खरं. कल्पना आहे की रडार यंत्रणा असो किंवा अँटी टँक मिसाईल्स असो, या आपण त्यांना देण्याची वार्ता करत आहोत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी आपण विसरतो ती म्हणजे संयुक्त अरब अमिराते, UAE ज्याला आपण म्हणतो, आणि सौदी अरेबिया, हे दोन जी गल्फ राष्ट्र आहेत ज्यांचा एका अर्थानं थोडासा आंतरिक कलह जो आहे तो तुर्कीबरोबर राहिलेला आहे, ते आपल्या बाजूने खरं. उभे आहेत. अशा अर्थाने की आपले त्यांचे संबंध जे आहेत, आणि पाकिस्तान आणि त्यांचा एक इस्लामिक राष्ट्रांमध्ये नेतृत्व कुणी करायचं या संदर्भातही छोटासा एक वादसंवाद आहे. तोही आंतरराष्ट्रीय नातेसंबंधाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. अर्थात ज्ञानेश्वर मुळेंनी सांगितलेला भारताने मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तुर्कस्तानच्या बाबतीत बोलत असताना बदललेल्या गेल्या जवळपास शतकभरातल्या घडामोडी बघाव्या लागतात आपल्याला. सौदीकडे असलेलं नेतृत्व हे तुर्कीकडे जावं हे त्यांच्या खलिफा असल्यापासूनच्या गोष्टी आहेत, त्यांच्या मनातल्या ती स्वप्न आहेत. त्याला वेगवेगळे कंगोरे ते गुंतागुंतीचे समजून घ्यावे लागतील. एक प्रश्न मी पृथ्वीराज चव्हाणांकडे या बाबतीत घेईन. पृथ्वीराज चव्हाणजी, बाकी सगळे देश बाजूला ठेवा, अमेरिका जगातला सगळ्यात जुना, म्हणजे ब्रिटनप्रमाणेच एक जुना लोकशाही राष्ट्र आणि शक्तिशाली राष्ट्र, भारत सगळ्यात विशाल लोकशाही राष्ट्र, आणि त्याच्या जोडीला मधल्या काळामध्ये जवळपास म्हणजे तुमच्या काँग्रेसच्याच काळातला 1-2-3 करारापासून जोरदार तयार झालेली मैत्री काँग्रेस आणि अमेरिका आणि भारताची, इतकी सगळी पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड असताना आणि त्याच्या जोडीला आपण जर का सत्ताधाऱ्यांचं मानायचं झालं तर ट्रम्प आणि मोदींची मैत्री आहे, तेही समजून चालूया. हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प सगळं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प मात्र म्हणतात भारत पाकिस्तान हे समान मित्र आहेत आणि ते बाकी कोणत्याही टीका टिप्पणी काही करत नाहीत पाकिस्तानवर. इथे आपल्या डिप्लोमसी आणि एक देश म्हणून, इथे सरकार म्हणून नाही, मी देश म्हणून म्हणतो, अजूनही आपल्याला पाकिस्तानला जगाच्या या वेशीवर आणि विशेषतः अमेरिकेचा जो जागतिक पोलीस मानला जातो, आपल्याला चित्र का नाही नीट मांडता आलं? हे मला वाटतं आपल्या कूटनीतीचं, आपल्या राजनीतीचं फार मोठं अपयश आहे. बरं. सर्वात पहिल्यांदा ट्रम्प मोदींची जी परराष्ट्र धोरणाची जी स्टाईल आहे, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की मोदींनी कधी पूर्वी केंद्र सरकारमध्ये काम केलं नव्हतं. एका राज्याचे मुख्यमंत्री होते. तिथं मग राज्याचे प्रश्न वेगळे असतात, आंतरराष्ट्रीय वेगळे असतात. पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचा एक परराष्ट्र धोरणाबद्दल एक फिक्स दृष्टिकोन होता. सुरुवातीला त्यांनी आपल्या शपथविधीला सर्व राष्ट्रांना बोलवलं. त्यानंतर एकदा ते अचानक न बोलवता पाकिस्तानला गेले, नवाज शरीफ यांच्याकडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. तिथं काही भेटीवेधी दिल्या, तिथे बिर्याणी खाऊन आले आणि लगेच त्यानंतर पठाणकोट घडलं. त्यानंतर शी जिनपिंगच्या बरोबर त्यांच्या 18 भेटी झाल्या. मग अहमदाबादमध्ये झोपाळा झोडण्याचा कार्यक्रम झाला असेल, काय झाला असेल, पण शेवटी चीनला जे करायचं ते केलंच त्यांनी. एक लक्षात घेतलं पाहिजे की परराष्ट्र धोरण, ज्ञानेश्वरजी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगू शकतील, पण परराष्ट्र धोरण वैयक्तिक मैत्रीवर आधारित नसतं. वैयक्तिक मैत्रीचा फायदा होतो, आपले संवाद चालू राहतात, पण शेवटी प्रत्येक राष्ट्र आपल्या देशाच्या हिताचेच निर्णय घेत असतात. समोर कोण आहे याचा बिलकुल विचार केला जात नाही. आणि त्यामुळे मला वाटतं वैयक्तिक मोदींचं जे परराष्ट्र धोरणाबद्दलचे जे दृष्टिकोन आहे तो साफ चुकीचा आहे आणि त्याला बदललं पाहिजे. त्यांना मला वाटतं आतापर्यंत लक्षात आलं असेल. हाऊडी मोदी करून काही फरक पडत नाही. शेवटी अमेरिका आपल्या देशाच्या हिताचेच निर्णय घेणार. मग त्यामध्ये दोहाला गेले असताना त्यांनी भारताबद्दल वक्तव्य केले. एक संकेत आहे की जेव्हा एखादा परराष्ट्र एखादा नेता आंतरराष्ट्रीय भेटी करता जातो तेव्हा तिसऱ्या देशाची चर्चा कधी होत नाही, आपल्याला नेहमी सांगतील. पण मोदींनी ते सगळे संकेत मोडले आणि भारताच्या विरोधामध्ये त्यांनी तिथं दोहामध्ये काही वक्तव्य करायची गरज नव्हती, पण तेही झालं. आणि त्यामुळं मोदींनी टर्कीशी करार केला असेल त्यात काही फरक पडत नाही. बघा, टर्की आणि पाकिस्तानी मित्र आहेत. टर्कीने पाकिस्तानला भरपूर शस्त्रास्त्र दिलेली आहेत, ड्रोन्स दिलेले आहेत आणि टर्की हा तांत्रिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत राष्ट्र आहे. हे डोळे करून करणार आहे. त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा कितीतरी मोठी आहे पर कॅपिटा दृष्टीने. कारण आपण नेहमी सोयीस्करपणे एकूण अर्थव्यवस्थेचा आकार पाहतो, पण पर कॅपिटा
आपण काही विचार करत नाही. बरं. त्यामुळे एका दृष्टीनं तुर्की हा EU मधला देश आहे, खूप प्रगत राष्ट्र आहे. हम्म. त्यांनी जो आपल्या हितात त्यांचा काही मुस्लिम ब्रदरहूड असेल काय असेल त्यांनी निर्णय घेतलेला आहे. बरं. त्यामध्ये सावधगिरीनं पावलं टाकली पाहिजेत. पण मला पुन्हा यायचंय ते अमेरिका आणि भारताच्या संबंधाकडे. बरं. भारत सरकारनं पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे सिमला करार जो इंदिरा गांधींनी भुट्टोंच्या बरोबर 1972 साली केला होता, बांगलादेश युद्धाच्या नंतर 6 महिन्याच्या आत. खरं. करारामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आपला जो प्रश्न आहे काश्मीरचा प्रश्न आहे, भारत म्हणतो की आमचा अंतर्गत प्रश्न आहे, पाकिस्तान त्या काश्मीरवर हक्क सांगतो, हा आपल्या आपसातला दोघांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण चर्चेतून आपण दोघांनी सोडवायचा, तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारायची नाही, असा शिमला करार झाला असताना तो शिमला करार मोडायचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे का? त्याच्याशिवाय ट्रम्पने अशी मध्यस्थी केली नसती. रुबियोचे जर आपण ट्विट पाहिले तर रात्रभर चाललं होतं, चर्चा चालली होती, नंतर मग ते सगळं घडलं. कारण काय, शेवटी पाकिस्तानच्या DGMOनी तो एक बराचसा ज्युनियर ऑफिसर असतो, लेफ्टनंट जनरल किंवा मेजर जनरल रँकचा ऑफिसर आहे. भारतामध्ये मेजर जनरल रँकचे जवळजवळ 100-200 अधिकारी आहेत. एका अधिकाऱ्यानं सीज फायर करा म्हणून सांगितलं, आपण मान्य केलं. हे कोणाला विश्वास बसेल का हा? त्याकरता पूर्व तयारी सगळी रात्रभरच्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये झाली होती. त्यामध्ये भारताने का ती स्वीकारली मध्यस्थी मला माहिती नक्कीच त्याबद्दल स्पष्टता नाही. ती पार्लमेंटरी डिबेटमध्ये येईल. मोदी पार्लमेंटरी डिबेटला तयार होणार नाही, तर ते स्पष्ट झालेलं आहे. की परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. एक ओझरता उल्लेख ज्ञानेश्वरांनी सोशल मीडियाबद्दल केला. मी पहिल्या याच्यामध्ये बोललो नव्हतं, खरी गोष्ट आहे. पण काही भारतातल्या सोशल मीडिया चॅनल्स, विशेषतः मोदी भक्त चॅनलचं जे परफॉर्मन्स होतं घृणास्पद होतं आणि त्यामुळे भारताची विश्वासार्हता, भारताची क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे. म्हणून माझी या ठिकाणी जाहीर मागणी आहे की अशा चॅनल्सला ज्यांनी मुद्दाम जाणून बुजून खोट्या बातम्या पसरवल्या, आपलं हसं करून घेतलं, या चॅनलवर शिक्षा केली पाहिजे, दंड केला पाहिजे, काही दिवस त्याला बंद केलं पाहिजे. होणार नाही का त्या भक्त चॅनल्स आहेत आणि त्या काही करतात. त्यानंतर काय झालं, विक्रम मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या व्यक्तींच्यावर प्रचंड मोठं ट्रोलिंग केलं गेलं. कुणी ट्रोलिंग केलं सगळ्यांना माहिती आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी चकार शब्द तरी काढला का? आपल्या खात्यातला आपला परराष्ट्र सचिवाच्या बद्दल वैयक्तिक अशा प्रकारे ट्रोलिंग चाललेलं आहे, पण परराष्ट्र मंत्री एक चकार शब्दही काढू शकले नाहीत. विक्रम मिस्त्रीच्या बचावाला ते आले नाहीत आणि हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. मोदी आले नाहीत किंवा भाजपचे नेते आले नाहीत किंवा राजनाथ सिंग आले, ती गोष्ट मी समजू शकतो. ठीक आहे. जयशंकर यांनी आज त्या ठिकाणी मदतीला यायला पाहिजे. तर त्या सोफिया कुरेशीच्या बद्दल जे काही घडलं मध्य प्रदेशच्या मंत्र्याकडून, त्याच्याबद्दल मोदींनी त्याला क्लीन चिट दिलेली आहे. हे सोशल मीडियाचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे. मी पृथ्वीराज चव्हाणजी, मी हे सगळे मुद्दे घेणारच आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत प्रकाश जावडेकर, जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, भाजपचे वरिष्ठ नेता आहेत, माजी खासदार तर ते अर्थातच आहेत, तेही आता कनेक्ट होत आहेत. तुर्तास धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण, आपण सविस्तर आम्हाला वेळ दिलात आणि हे सगळे मुद्दे मांडण्याची आम्हाला तुम्ही हे मांडलेत मुद्दे आमच्या प्रेक्षकांसाठी, यासाठी आभार. आपल्यासोबत आता चर्चेमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये आपल्यासोबत असणार आहेत ज्ञानेश्वर मुळे, तर आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेतच. आपल्यासोबत असतील प्रकाश जावडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, ज्यांनी इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग सारखं, माहिती प्रसारणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळलेलं आहे, ह्युमन रिसोर्स सारखं खातं सांभाळलेलं आहे, मानव संसाधन, आणि त्याचप्रमाणे ते एक अनुभवी राजकारणी आहेत. मी त्यांच्याकडे आत्ताचाच ताजा मुद्दा घेऊन जातो आणि चंद्रशेखर नेने सुद्धा सहभागी झाल्याचं मला आत्ताच दिसतंय, जे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. मी आता जावडेकरांकडे जातोय. जावडेकरजी मगाशी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते, त्यांनी 3 प्रमुख मुद्दे मांडले. एक, या सगळ्या संघर्षात लष्कराने उत्तम कामगिरी बजावली, मात्र आंतरराष्ट्रीय राजनय, इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या बाबतीत भारताला तेवढा पाठिंबा मिळवता आला नाही. दुसरी गोष्ट, ट्रम्प आणि मोदींची मैत्री किंवा त्यातून जे काही डिव्हिडंड्स अपेक्षित होते ते तसे मिळालेले नाहीत. आणि 3, मधल्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या, त्या मिस्त्रींच्या बाबतीतल्या असतील, कुरेशींच्या बाबतीतल्या असतील, आणि या बाकीचाच एकूण जो सरकार स्पॉन्सर्ड प्रोपोगंडा होता, त्याच्यामुळे आपली थोडीशी नाचक्की झाली. असे 3 मुद्दे पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलेत. त्या मुद्द्यांपासून मी सुरुवात करेन. पृथ्वीराज चव्हाण यांचा खरा एकच मुद्दा आहे, आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणजे सगळ्या काँग्रेसचाच, की मोदींच्या विरोधी जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं की बस त्यांना काय केंद्रात कधी मंत्रीच नव्हते आणि मग त्यांना काय अनुभवच नव्हता डिप्लोमसीचा. नेहरूंना फार मोठा अनुभव होता. त्यांनी काश्मीर हा प्रश्न
परस्पर न सोडवता तो युनो मध्ये देऊन ठेवला, ही त्यांची मर्दुमकी. ते आम्हाला आता धडा देतात की मोदीला कळत नाही. दुसरं, त्यांनी असं म्हटलं की परराष्ट्र मंत्री भारताला मध्यस्थी कशी झाली. अहो, ट्रम्पनी स्वतः सांगितलं की मी पहिल्या दिवशी जे विधान केलं ते चुकीचं होतं, मी सोडवलं नाही, मी शस्त्रसंधी नाही घडवली, मी फक्त मदत केली. आता मदत कोणी कुणालाही करू शकतं इंडिव्हिज्युअली. प्रश्न एवढाच आहे, सोडवली म्हणजे आपणच 2 देशांनी सोडवली. आणि परराष्ट्र मंत्र्यांनी आणि परराष्ट्र खात्यांनी स्पष्ट निवेदन केलं की भारत आणि पाकिस्तान यांचं दोघांचाच काही झालं. आणि मोदींनी त्यावर आणखी कळस चढवला की मोदी म्हणाले पाकिस्तान आणि भारतात चर्चा झालीच, तर ती चर्चा आतंकवाद कसा संपवायचा, आतंकवाद आणि पीओके जो भारताचाच आहे, याच 2 विषयावर चर्चा होईल, हे मोदींनी स्पष्ट सांगितलं. असं असून सुद्धा म्हणजे ते, आणि पृथ्वीराज चव्हाणांनी ते ऐकलंय, काँग्रेसवाल्यांनी ऐकलंय, पण त्यांना ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आहे. आणि त्यामुळे ते मोदींवर आरोप करायचे, कारण त्यांना आता म्हणजे 3ऱ्यांदा मोदी झाले, अजून ते किती वर्ष पुन्हा पुन्हा मोदी राहणार आहेत, 29ला येणारच आहेत. त्यामुळे त्यांची सगळी पायाखालची जमीन घसरते, याचा तो त्रागा असतो. तो त्रागा त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. प्रत्यक्ष काय घडलं, आपल्या लष्कराने अभूतपूर्व पराक्रम केला. पहिल्या दिवशी काँग्रेस आणि सगळ्या पक्षांनी सांगितलं की आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बाकीच्या पक्षांनी बऱ्यापैकी त्याबद्दल म्हणजे ही बाळगली, बोलले नाहीत त्यानंतर. परंतु काँग्रेसवाल्यांनी रोज एकामागोमाग एक ठरवून केल्यासारखं ते भारतीय लष्कराचं मनोधैर्य खचवत होते, मोदींवर शरसंधान करत होते, कारण त्यांना काहीही आता मुद्दा राहिलेला नाही आणि देश सगळा मोदींबरोबर आहे. आता हेच मीडिया ज्यावेळेला काँग्रेसची बातमी सांगतात तेव्हा काँग्रेस करेक्ट, ज्या वेळेला काँग्रेस जिंकतं त्यावेळेला ईव्हीएम करेक्ट, ज्या वेळेला काँग्रेसच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट करेक्ट. त्यांच्या विरुद्ध निकाल दिला की सगळं खोटं, मग ईव्हीएमही खोटं, मग सुप्रीम कोर्ट खोटं, मग चॅनल्स खोट्या. हा सगळा म्हणजे तुमच्या चॅनललाही ते शिव्या देऊन गेले, हे लक्षात घ्या आता. कारण एबीपी चॅनल सुद्धा जे सगळ्या चॅनल दाखवत होत्या, जे सत्य होतं ते दाखवत होत्या, त्याला ते विरोध करतात. त्यांना वाटतं की हा सगळा मोदी भक्तीचा प्रचार आहे. यात मोदीचा कुठे संबंध आला. लष्कराला सगळे मानवंदना करत होते. लष्कराला अशी परवानगी पूर्वी लष्कराने मागितली तरी सुद्धा दिली नाही. तुम्ही एकेका सैनिकांना म्हणजे मोठ्या जनरलची चरित्र आणि पुस्तकं वाचा, त्यांना कृती करायची होती पाकिस्तानला अद्दल घडवण्यात, करू दिली नाही. मोदींनी त्यांना पूर्ण सूट दिली. त्या आपल्या पहिल्या याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक मध्ये, नंतर बालाकोटच्या एअर स्ट्राईक मध्ये, आणि आता आपण तर 25 मिनिटांमध्ये 9 आतंकवादी तबाह झाले. आणि आपण पाहिले त्यांचे जनाजे जे निघाले, 11 गाड्या आल्या. नेते म्हणजे ते दहशतवाद्यातले नेते आहेत, त्यांना निरोप देण्यासाठी सगळे प्रमुख नेते, मंत्री आणि दहशतवादी सगळे एकत्र उभे होते. आणि त्या शवपेटिकेवर त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि पाकिस्तानी राष्ट्रपतींकडून त्यांना फुलाचं म्हणजे रीत आली होती, पुष्पचक्र. तर हे जे आहे हे सगळं पाकिस्तानचा चेहरा उघडा करतं आणि काँग्रेसला हे दिसत नाही असं नाही. आणि त्यांनी विचारलं एक सिमला कराराचं काय. अहो, सिमला करार झाला तो मुळात लोकांना, आमचं तर त्यावरही आक्षेपच आहे की 90,000 सैनिक ताब्यात असताना त्यावेळेला पाकिस्तानच्या जेलमध्ये आपले जे 200-250 सैनिक होते, अनेक वर्ष खितपत पडले होते, त्यांना सुद्धा सोडून घेता आलं नाही. आणि त्या 90,000च्या बदली काश्मीर आता भारताचा आहे असं त्यांच्याकडून जाहीर करून घ्यायला पाहिजे होतं, आणि पीओके सुद्धा घ्यायला पाहिजे होता. हे केलं नाही. ते सिमला कराराचा अपयश आहे. पण मोदी हे सक्षम नेते आहेत, जनता त्यांच्या बाजूनी आहे. कारण जसं सिंधूचं पाणी अडवलं, थांबवलं, पॉज केलं, त्याचं कारण आहे की सिंधू नदीच्या 80% पाणी म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये रोज वाद कशाचे होतात आणि दिल्लीचे की पाणी कमी येत आहे. अहो, जर नुसतं थोडं पाणी बियास मध्ये आलं तर लगेच या 3 राज्यांचे प्रश्न सुटतील.
पण हे सातत्याने काँग्रेसवाले पाकिस्तानचीच बाजू घेतात आणि काँग्रेसची सगळ्या नेत्यांची भाषणं बरं ही पाकिस्तानच्या सगळ्या टीव्ही चॅनल्स आणि रेडिओवर प्रसारित होतात. बरं असा हा त्यांचा लौकिक ठीक आहे, आहे. म्हणजे त्यांचं कामच तसं आहे. मी जावडेकरजी त्यामुळे एक म्हणून- चर्चेचा टोन सेट करायला आपलं पहिलं एक विस्तृत उत्तर जाणून घेतलेलं आहे. मी एकदा ज्ञानेश्वर मुळे आणि चंद्रशेखर नेनेंकडे जाऊन पुन्हा मी आपल्याकडे येतो. काही प्रश्न आणखी पुढे जाऊन विचारायचे. मी पुन्हा मुळेंकडे जातो. ज्ञानेश्वर मुळेजी, हे एकीकडे राजकीय चर्चा सुरू असतानाच आता भारताच्या जे कोणी खासदार परदेशात जाणार आहेत आणि भारताचे सगळे डिप्लोमॅट्स आणि परराष्ट्र खातं यांचं पाड पुढची मोठी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे जगभरात एक कन्सेन्सस किंवा भारताच्या बाजूने किमान एक झुकाव तयार होईल. माझा आपल्याला प्रश्न आहे, एक निरीक्षण असं आहे की मोठमोठे पाश्चात्य लोकशाही राष्ट्र सुद्धा ही तुलनेनं थोडी सावध दिसली. त्यांचा नैतिक वगैरे पाठिंबा असेल, पहलगामचा निश्चित त्यांनी केला, पण त्याच्यापुढे काही फार ऍक्टिव्ह सपोर्ट तसा दिसत नाहीये. तुलनेनं इस्रायल आणि रशियाने तुलनेनं लगेच एक जरा ठाम पाठिंबा दिला. हे चित्र कसं बदलता येईल किंवा याची मर्यादा काय आहे? मला असं वाटतं की एकतर आपल्याला आपण हे जाहीर केलेलं अनेकदा की भारत आणि पाकिस्तान यांच्या या तणावपूर्ण संबंधामध्ये तृतीय किंवा तिसऱ्या राष्ट्राची मध्यस्थी नको, हस्तक्षेप नको, हा एक आपला अतिशय औपचारिक अशी आपली भूमिका आहे. हो, युद्ध बंदी झालेली आहे, युद्ध थांबलेलं आहे की नाही याच्याविषयी मी बोलत नाही, कारण हो. ही जी चर्चा आहे आणि या संपूर्ण संघर्षाचं जे विश्लेषण आहे ते पुढचा काही काळ सुरू राहणार आहे. डिप्लोमसीच्या बाबतीत मी असं म्हणेन की भारताने इतक्या समर्थपणे हल्ला परतवला किंवा आतंकवाद्यांची जी कारवाई झाली होती ते एका अर्थाने आपल्या लोकांची निर्घृण हत्या झाली, त्याला जे उत्तर दिलं त्याचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की आपल्यालाही अनेक राष्ट्रांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत ही मिळालेली आहे. बरं. सुरक्षा विषयक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगता येत नाहीत, पण ज्या पद्धतीने आपण डिप्लोमसी चालवलेली आहे, म्हणजे मला असंही माहिती आहे की जरी ट्रम्पनी या संपूर्ण याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न घेतलेला असला आणि नंतर ते नाकारलेलं जरी असलं तरी अनेक प्रकारच्या चर्चा या 2-3 दिवसांच्या दरम्यान घडलेल्या आहेत. बरं. मैत्री असणारी सगळी राष्ट्र जी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधत असतात, बरं. चर्चा होत असतात आणि मुद्दे उपस्थित केले जातात. अर्थात प्रत्यक्षात निर्णय घेण्याचं जे काम आहे ते भारत सरकारलाच करावं लागतं, आपल्या कॅबिनेटलाच करावं लागतं आणि प्रधानमंत्री श्री मोदींनाच करावं लागतं. अगदीच बरोबर. तर ही पार्श्वभूमी असल्यामुळे असं म्हणता येत नाही की आज अमेरिकेची ट्रम्पनी ही कॉमेंट दिली म्हणून ते भारताविरुद्ध गेले. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंध देशांमधले अतिशय गुंतागुंतीचे असतात आणि देर इज नो परमनंट फ्रेंड आणि नो परमनंट एनिमी, हे वास्तव आहे तसं. आणि फ्रेंड इज आवर फ्रेंड अँड फ्रेंड्स एनिमीज फ्रेंड इज आवर एनिमी. हे सूत्र जरी असलं तरी आंतरराष्ट्रीय संबंध ही एक डायनॅमिक प्रोसेस असते. डायनॅमिक आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहील असं मला वाटत नाही. येस. तर ही गोष्ट मला असं वाटतं की लक्षात ज्ञानेश्वर मुळेंनी अगदी योग्य शब्दात सांगितलेलं आहे. आपण सर्वसामान्य असतो, आपल्याला लगेच 1+1 उत्तर हवं असतं. मात्र आंतरराष्ट्रीय राजनयामध्ये, इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये 1 आणि 1 अगदी 1000, 100 किंवा अगदी वजा 2-3 असे काही उत्तरं येऊ शकतात. म्हणून तर ते आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी आहे. आणि अगदी ज्याचा विरोध करायचा म्हणजे बांगलादेश युद्धाच्या वेळी जो भारत लोकशाही राष्ट्र आहे त्याच्या विरोधात 7वा आरमार एक लोकशाही राष्ट्र अमेरिकाच पाठवत होती, त्यामुळे ते राजकारण वेगळं आहे. मी चंद्रशेखर नेनेंकडे एक मुद्दा घेऊन जातो, त्यानंतर मी पुन्हा जावडेकरांकडे मी येणार आहे. नेनेजी, इथे सगळ्यांच्या मनात, भारतीयांच्या मनात, आपल्या महाराष्ट्रीयांच्या मनात एक मनात वेदना आहे, राग आहे. ज्या तुर्कीशी आमचं काही अडचण नाही आहे, अझरबैजानला तर आम्ही आता युरोपच्या नंतर किंवा पर्याय म्हणून उलट युरोपच्या ऐवजी तिथे जातात लोक. अचानक ही 2 राष्ट्र पाकिस्तानला पाठिंबा देतात, याच्यामुळे राजकारण काय आहे? नमस्कार प्रसन्न. याच्या मागचं राजकारण केवळ इतकं आहे की तुर्कीचा जो सध्याचा, त्याला तुर्कस्तानमधली लोक, मी जाऊन आलो तिथे, भेटलोय लोकांना, त्याला सुलतान म्हणतात. त्याला सुलतानी टेंडन्सीज आहेत, त्याला खलिफा व्हायचं आहे. मुस्लिम राष्ट्राचा रिलिजियस लीडर आणि राजनैतिक लीडर म्हणून त्याला व्हायचं आहे, पण आहे राष्ट्रभिकारी. पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. शेक्सपियरच्या शब्दात सांगितलं तर ही इज अन ऑनरेबल मॅन. ते जे काही बोलले ते ऐकून मी अवाकच झालो होतो. तुर्कस्तान हे प्रगत राष्ट्र नाही
तुर्कस्तानची सध्याची आंतरराष्ट्रीय इकॉनॉमीतली स्थिती 15वी आहे, आपण 4थ्या स्थितीवरती आहोत. त्याच्यातनं ते पर कॅपिटा नेहमी करतात, कारण आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. एवढी जास्ती लोकसंख्या घेऊन सुद्धा आपण 4थ्या स्थितीवर गेलो, याबद्दल कौतुकाचे शब्द दुर्दैवाने ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातनं कौतुक येतच नाही, ते जाऊ दे. पण त्या पक्षाची एक गंमत माहिती आहे का तुम्हाला? त्यांचं ऑफिस तुर्कस्तानमध्ये 2019 साली त्यांनी इस्तंबूलमध्ये ऑफिस उघडलंय. तर तिथनं मतं मिळणार आहेत की काय? काय यांची वृत्ती आहे मला कळत नाही. आता सुद्धा तुर्कस्तानचा निषेध करायला त्यांची जीभ धजावत नाही. हा पक्षाचा भाग झाला. मी सामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला काही सांगायची माझी इच्छा आहे. इथे सगळे दिग्गज लोक आहेत. ज्ञानेश्वरजी तर किती राजनयात अगदी मुरलेले आहेत. प्रकाश जावडेकर मंत्री राहिलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण तर आपले मुख्यमंत्री होते. ज्या मुंबईमध्ये 26/11 झाली, त्या मुंबईत 26/11चा मास्टर माइंड तहव्वूर राणा, त्याला काँग्रेसचं राज्य असताना इथे आणलंच नाही. आणता आलं नाही, आणलं नाही, काही म्हणा. त्याला आणल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया अशी होती की त्याचे लिगल राईट सांभाळा बाबा. अरे तुमची माणसं मेली आहेत, तुम्ही त्याचे लिगल राईट कसले सांभाळताय? ही कुठली वृत्ती आहे? या वृत्तीचा मी एक सामान्य मनुष्य म्हणून निषेध करतो. आणखीन मला काहीतरी सांगायचं आहे. 26/11 झाली, त्यानंतर यांच्या सरकारने काहीही केलं नाही. आणि ते का केलं नाही याचा उलगडा ओबामानी आपल्या चरित्रात केला. मनमोहन सिंग ओबामांना तेव्हा म्हणले होते की तेव्हा मुस्लिम द्वेष या देशात इतका वाढला होता की आम्ही काही कृती केली असती तर त्याचा भाजपला फायदा झाला असता. अरे तुम्ही या देशाचं काही देणं लागता की नाही लागत? आणि आता काय झालंय बघा, आमचे 26 लोक आमचे तिथे धारातीर्थी पडले. निष्पाप, निशस्त्र, निरपराध लोक धारातीर्थी पडले. त्याचा बदला कसा घेतलाय ते पहा. नुसते खलिते नाही पाठवले. अमेनाबादचा निषेध करतो, हम कडी निंदा करते, असं नाही केलेलं. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी आणि आपल्या समर्थ लष्कराने काय केलंय? पाकिस्तानचा कणा मोडलेला आहे. हे कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. राजनय वगैरे सगळं ठीक आहे. राजनय हा शक्तीने चालतो, युक्तीने चालणारे राजनय वेगळे असतात. आता भारत शक्तिशाली ठिकाणी आहे. मला चंद्रशेखर नेनेजी, मी तुमच्या भावनांचा मी आदर करतो. माझा स्पेसिफिक प्रश्न असा होता, कारण मला जावडेकरांना पण वेळ द्यायचा आहे. तुर्कस्तान आणि अझरबैजान की ज्यांचं तसं भारताशी थेट काही शत्रू नाही, वैर नाही, असले तर बरेच संबंध होते, ते एकदम इतक्या कठोरपणे की आमचं नुकसान झालं तरी आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणार, असा इतका काय अस्मिता किंवा कोणता असा मुद्दा की जो एवढा विरोधात घेऊन गेला? अगदी साधी गोष्ट आहे. अझरबैजानचं आर्मेनियाशी लढाई चालली आहे. आर्मेनियाला आपण पिनाक आणि नाग हे मिसाईल्स दिलेले आहेत. आपण त्यांचे शत्रू ऑलरेडी झालेलो आहोत. ही एक गोष्ट घ्या. अझरबैजान हे मुस्लिम राष्ट्र आहे. दुसरं गोष्ट, तुर्कस्तानला खलिफा व्हायचं आहे, त्यामुळे त्याला जमेल तिथे मुस्लिम राष्ट्रांना सपोर्ट करायचं. तुम्ही लक्षात घ्या, सौदी अरेबियाने सुद्धा सपोर्ट केलेला नाहीये. आणि आज 57 ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजमध्ये फक्त हे 3 देश आहेत, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अझरबैजान, ज्यांनी या सगळ्या कृतीला सपोर्ट केलेला आहे. बाकी सगळे आयदर आपल्या बाजूने आहेत किंवा गप्प बसून आहेत. याला राजनय म्हणतात. तुम्हाला राजनय ऐकायचा होता ना, याला राजनय म्हणतात. याचा कुठेतरी उल्लेख करा. अरे कृतज्ञता नाहीये तुमच्यामध्ये. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमनी जे केलं त्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. आम्ही काही केलं नाही मानलं, तुम्ही काही करू शकत नव्हता, तेही दिसत होतं. आजही तुम्ही तुर्कस्तानमध्ये तुमच्या पार्टीचं ऑफिस उघडताय आणि त्याबद्दल तुम्हाला काही वाटतच नाहीये त्याबद्दल काही. हा काय प्रकार चाललाय? आपण कोणाला राज्यावर आणलेलं होतं इतकी वर्ष? मी सामान्य माणूस बोलतोय, मी बीजेपीचा मेंबर नाही, पण मला ते वेदना जाणवलेली आहे. आमच्या निरपराध आणि निशस्त्र लोकांना मारल्याची वेदना मला जाणवली आहे. माझ्याकडे बंदूक असती तर मी जाऊन तिथे काहीतरी केलं असतं असं मला वाटत होतं. हे कोणीतरी केलंय, याबद्दल सगळा देश नरेंद्र मोदींच्या बाजूने आहे. फक्त विपक्ष आणि काँग्रेस दुर्दैवानी त्यांच्या जुन्या पद्धतीत आहे. तिसरी गोष्ट फक्त मी सांगतो की नेहरू चाचांनी जो सिंधू पाणी वाटप करार केला होता तो रद्द केला. त्याचाही सल या पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या मनात आणि काँग्रेसच्या मनात बहुतेक असेल. मी प्रकाश जावडेकरांकडे जातो. जावडेकरजी, आपण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी आणि भारताचं त्याच्यातलं स्थान आणि यापुढचा संघर्ष आपण हा विषय घेतलेला आहे. मी मगाशा अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावनेत सुद्धा म्हणालो होतो की गेली 10 वर्ष किंवा त्याच्याही आधीपासून भारत अमेरिका अतिशय जवळ येत चालले. इतके की एकेकाळी USSR आणि रशियाच्या बाजूने असलेला आपला मैत्रीचा अक्ष जरा अमेरिकेच्या बाजूने जास्तच झुकला. मग ते ओबामा असतील आणि नंतर पुढे ट्रम्प असतील. तो तर आणखी पुढे इतका गेला की ट्रम्प यांच्या निवडणुकीला मोदींनी तिकडे जेव्हा भारतीय बहुल भाग होता तिकडे जाऊन आले. मग हावडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प सुद्धा झालं होतं. एकूणच एक सकारात्मक दिशा होती. इथे आंतरराष्ट्रीय संबंध अमेरिकेने जरूर जोपासावेत, पाकिस्तानबरोबर सुद्धा जोपासावेत, पण भारत पाकिस्तान हे समान, माझ्या दृष्टीने समान मित्र आहेत असं जेव्हा ट्रम्प म्हणतात, त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीला भारतासारखा एक प्रचंड मोठा ताकदवान देश आणि पाकिस्तान की जो भिकेकंगाला आहे, जो दहशतवादाचं पोषणारा केंद्रस्थान आहे, त्याला ते एकाच पंक्तीला आणून बसवत आहेत.
इथे आपण थोडे कमी पडलो का चित्र तयार करण्यात, जावडेकरजी? असं मला वाटत अशासाठी नाही की ट्रम्पलाही माहितीये आणि ओबामांनाही माहितीये आणि दोन्ही पक्षांना असं माहिती तिथल्या की त्यांच्याकडे 11 सप्टेंबरला जो हल्ला झाला आणि ट्विन टॉवर पडले, त्याचा जो करता करविता होता तो शेवटी अबोटाबादला पाकिस्तानच्या लष्कराच्या संरक्षणातच राहिला होता लपून, आणि त्यामुळे त्याला तिथे येऊन अमेरिकेने उचलून समुद्राच्या तळाशी बुडवलं. तर हे जे अमेरिकेला माहितीये ना की कोणी हल्ला केले, आणि मी तुम्हाला आठवण सांगू इच्छितो, आपल्याकडे ज्यावेळेला संसदेवर हल्ला झाला होता त्यानंतर युनो मध्ये अटलजी गेले होते, तेव्हा अटलजी म्हणाले की तुम्हाला असं वाटत असेल की इथे आपल्यावर आपण इतके दूर आहोत त्यामुळे आपल्याला आतंकवाद भोगावा लागणार नाही, पण आतंकवाद हा असा सीमा पाळत नाही, तो कुठेही पोहोचतो. आणि हे त्यांनी सांगितलं. नेण्यांनी ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी तुर्कस्तानमध्ये काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे, हे सगळ्या मुंबईकरांनाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला फार महत्वाची माहिती सांगितली. आणि मी आता सांगतो यांची भूमिका काय. शरद पवार हे पुण्यातले 2 जे बळी गेले या आतंकवाद्यांच्या हातून, गणबोटे आणि जगदाळे, या दोघांच्या घरी गेले होते. पण घरी जाऊन त्यांच्या पत्नींनी आणि मुलींनी सांगितलं की त्यांनी कसं हिंदू आहेत का विचारला, नसाल तर मग कलमा पडून दाखवा. ते नाही म्हटल्यावर त्यांना समोरून गोळ्या घातल्या. हे सगळं त्यांनी ऐकलं आणि बाहेर येऊन तिसऱ्या ठिकाणी ते म्हटले की हिंदू असं विचारून काही गोळ्या मारलेल्या नाहीत. तेव्हा असे जे राजकारण करू इच्छितात त्याला तर काही अर्थच नाही. आणि मोदींना मध्य पूर्वेमध्ये एवढी स्वीकारार्हता आली की तिथले सर्वोच्च पुरस्कार सगळ्यात जास्त कुठल्या जागतिक नेत्याला दिले गेले असतील तर ते मोदींना दिले गेले. हा मुस्लिम देशांशी आपण चांगले संबंध ठेवला, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवले. आणि अमेरिकेबद्दल मी आता जास्त अशासाठी बोलत नाही की अजून शेवटी ट्रम्प हे व्यवहारी आहेत. चीनशी त्यांचं टॅरिफ वॉर आपोआपच 90 दिवस आणखी पॉज झालं, अमुक झालं, हे आपण वाचतोय. त्यांचं कॅनडाशी सुद्धा त्यांनी केलं. तेव्हा प्रत्येक देशाशी ते काही ना काही आपापसात समझोता करू इच्छितात. तर ते जे होईल ते आपल्याला दिसेलच. पण मी एवढंच सांगतो की देशहितासाठी आणि मोदींनी जे सांगितलंय ते लक्षात घ्या की हा फक्त पॉज आहे. युद्धविराम म्हणजे केवळ पॉज आहे. जर पाकिस्तानने कुठली आगळीक केली आणि आमचे हक्क रिझर्व्ड आहेत की आम्ही काय करायचं, आणि त्यांनी जर आगळीक केली, वहां से अगर गोली आएगी तो यहां से गोला जाएगा, खरं हे जे सांगितलं हे देशाची हिंमत वाढवणार असतं. काँग्रेसला मी म्हंटल तसं त्यांची तुर्कस्तानात भाषणं रेडिओवर प्रसारित होतात, पाकिस्तानमध्ये भाषणं प्रसारित होतात, चीनमध्ये प्रसारित होतात. भारताचा मीडिया हे दाखवत नाही म्हणून त्यांचा जळफळाट होतो, म्हणून त्याला ते मोदी मीडिया म्हणतात. जावडेकरजी, कार्यक्रमाच्या शेवटाला येत असताना जागतिक पातळीवरती म्हणजे भारत पाकिस्तानच्या बाबतीत गोळीला गोळ्याने उत्तर दिलं जाईलच, मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध येतात त्यावेळी मात्र अमेरिकेकडनं तुर्कस्तानला $300 मिलियन एक क्षेपणास्त्र पुरवली जातात. तोच तुर्कस्तान ड्रोन्स पुरवतो पाकिस्तानला, आणि पाकिस्तान यापुढे आता जी काही त्याला एड मिळालेली आहे IMF कडून आणि पुढच्या अन्य त्यांच्या रिसोर्सेसद्वारे, त्याद्वारे तो या युद्धातून धडा घेऊन आणखी स्वतःला प्रगत करण्याचा प्रयत्न करणार, आणि मित्र म्हणून बाकीचे सगळे देश बसलेलेच आहेत. अशा परिस्थितीत मात्र आपलं डिप्लोमॅटिक चॅलेंज, आपल्यासमोरचं राजनयिक आव्हान वाढलेलं आहे. त्या दृष्टीने विचारविनिमय घडवून आणण्यासाठी छोटीशी चर्चा होती. एवढा मोठा विषय काय पाऊण तासामध्ये सामावणारा नव्हता, पण त्यासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. मगाशी पृथ्वीराज चव्हाण होते, प्रकाश जावडेकरांनी सुद्धा वेळ दिला, तिकडे ज्ञानेश्वर मुळे या निमित्तानं चर्चेत सहभागी झालेत, आणि नेने सुद्धा आपल्यासोबत होते. सगळ्यांचे आभार. आपल्या सगळ्यांचं 0 ओव्हरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये स्वागत, जिथे आपण पाहणार असतो आपल्या सगळ्यांच्या म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि शेवटचा फायनल पोल सुद्धा. जाऊयात मीडिया सेंटरला. आज माझाच्या प्रश्नावरती कोणत्या कमेंट्स आलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेला पाकिस्तान शांततेच्या चर्चेसाठी तयार आहे, पण विश्वासघातकी पाकवर भारताने विश्वास ठेवावा का? आम्ही हा प्रश्न विचारला होता आणि प्रतिक्रिया आलेल्या आहेत. श्याम ठाणेदार म्हणतात, बंदुकीच्या आणि चर्चेच्या फेऱ्या एकाच वेळी कशा झाडू शकतात? जोवर पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणं थांबवत नाही तोवर पाकिस्तानची कोणतीही चर्चा नको. श्याम ठाणेदार. आणखी कमेंट आहे,
ती आहे निकिता चव्हाण. म्हणतात नको चर्चा, डायरेक्ट ऍक्शन घ्यायची, असं म्हणतात निकिता चव्हाण. तर उल्हास राऊत म्हणतात पाकिस्तानला दर 4-5 वर्षांनी खुमखुमी येते, त्यांच्यावर कोणत्याही बाबतीत विश्वास ठेवणं अशक्य आहे. बोलणी सुरू झाली की चर्चा नको असं म्हणून पुन्हा हल्ले करते. आणखी एक कमेंट आहे, अजिबात नाही एवढ्या 2 शब्दात दत्ता सहाने यांनी आपला राग व्यक्त केलाय. तर वैभव मारुती माळवे म्हणतात ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं आणि पहलगाम का झालं याची उत्तरं पाकिस्तान देणार का. खूप प्रतिक्रिया आल्या, त्याच्यापैकी आणखी एक प्रतिक्रिया प्रसाद माने यांची. पाकवर आता विश्वास ठेवू शकत नाही कारण दहशतवाद, लष्कर आणि पाक सरकार एकच आहेत. पाक सरकारने हल्ल्याचे आदेश दिले तरी ते दहशतवाद्यांचंच नाव घेतात. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या पोल सेंटरला, जिथे तुमच्या आजच्या प्रतिसादाला आपण पोलच्या स्वरूपात मांडत असतो. आपला प्रश्न काय होता आणि त्याला कसा प्रतिसाद आलाय, एकूण मतं आलेली आहेत त्याच्या प्रश्नाला. सुमारे ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेलं पाकिस्तान शांततेच्या चर्चेसाठी तयार, पण विश्वासघातकी पाकवर भारतानं विश्वास ठेवावा का. 42% लोक होय म्हणतायत, तर नाही म्हणतायत 96%, माफ करा 4% लोक होय म्हणतायत आणि 96% म्हणतायत की नाही, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.